विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 याचा अभ्यास करणार आहोत. परंतु त्यापूर्वी या प्रॅक्टिस सेटच्या वरती तुमच्या पुस्तकामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी 2019 च्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेली होती आणि ती 2 मार्कासाठी आली होती. ती ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता किंवा ते सोडू शकता आणि त्या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला अँगल बायसेक्टरचा जो गुणधर्म आहे किंवा कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे तो गुणधर्म वापरायचा आहे आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व्ह करायची. तर आपण त्या गणितासारखे आणखी काही गणित आहेत त्याचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. आता 1.2 मधील आपण क्वेश्चन नंबर 1 कडे वळू. आता क्वेश्चन नंबर 1 आपल्याला काय सांगतो बघा. गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स. बघा खाली काही 3 ट्रायंगल दिलेले आहेत आणि ते 3 ट्रायंगल जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत तर बघा, लेंथ ऑफ लाइन सेगमेंट आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR. बघा इथं आपल्याला एक रे दिलेला आहे. पीएम हा रे आहे म्हणजे किरण आहे आणि तो जो किरण आहे तो QPR चा कोन दुभाजक आहे हे आपल्याला सांगायचे. तर यांनी काही लाईन सेगमेंट म्हणजे काही रेषाखंड दिलेत, त्यांचे लेंथ सुद्धा दिलेत, म्हणजे त्यांची जी लांबी आहे ती लांबी आपल्याला दिलेली आहे. त्या लांबीवरून आपल्याला असं सिद्ध करायचं आहे किंवा असं स्पष्ट करायचं आहे का तो जो पीएम आहे तो कोन दुभाजक आहे, अँगल बायसेक्टर आहे म्हणून ते सिद्ध करायचं. आता मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी फक्त एक आकृती घेतलेली. या आकृतीनुसार तुम्ही पुढच्या ज्या 2 आकृत्या आहेत त्या तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. स्टेप हीच वापरायची आहे, फक्त त्याच्यामध्ये तुमच्या किमती बदलणार आहे आणि जे आन्सर आहे ते आन्सर वेगवेगळ्या पद्धतीने येणार. बघा आता आपल्याला जे आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म कालच्या व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे. आता कोन दुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो हे व्हिडिओ बघताना तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जरी तुमच्या लक्षात नसेल तर तुमचं पुस्तक काढा, त्या पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा, 1-2 वेळेस वाचून घ्या, त्यानंतर तुम्ही हे गणित कसं सॉल्व्ह करायचं हे बघा. आता बघा याच्यामध्ये आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण इथं डायरेक्टली यूज करू शकत नाही. जर आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म जर यूज करायचा असेल तर ते थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथं तो करावा लागेल. तर आपण काय करू, इथं QM आणि MR चं पहिल्यांदा रेशिओ घेऊ आणि त्याच्यानंतर QP आणि PR चं रेशिओ घेऊ आणि जर हे 2 रेशिओ जर इक्वल आले तर काय होणार, आपल्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार PM हा त्याचा बायसेक्टर होऊन जाईल, म्हणजेच कोन दुभाजक होऊन जाईल. आता बघा मी इथं पहिल्यांदा QM भागिले MR यांचा रेशिओ घेतो. बघा QM चं माप आहे 3.5 आणि MR चं माप आहे 1.5. आता जर आपण यांनी जर याला जर डिवाइड केलं, इथं डिवाइड होतं, तर आपण याला 5 ने सुद्धा डिवाइड करू शकतो. किंवा जेव्हा बघा अशी कंडिशन येते, खाली सुद्धा एका संख्येनंतर पॉइंट असतो आणि वरती सुद्धा एका संख्येनंतर पॉइंट असतो, ते पॉइंट आपण जरी धरले नाही किंवा असं आपण मानलं का ते पॉइंटच नाही, कारण आपल्याला जेव्हा खाली जितक्या संख्येनंतर पॉइंट आहेत म्हणजे कुणीकडून या साईडनं जर जितक्या संख्येनंतर पॉइंट आहेत त्या पद्धतीने आपल्याला गुणून घ्यावं लागेल. आता इथे एक संख्येनंतर पॉइंट असल्यामुळे आपण छेदाला आणि अंशाला जे आहे, अंशाला छेदाला काय करणार आहे 10 ने गुणणार. जर 2 संख्येनंतर पॉइंट असतील तर आपण त्याला 100 ने गुणणार, 3 संख्येनंतर असतील तर 1000 ने गुणणार. तर आपण इथं जर दोन्ही संख्येला जर 10 ने गुणलं तर काय होईल बघा, 10 ने गुणलं तर इथं 35 होतील आणि इथं 10 ने गुणलं तर 15 होतील. आता 15 आणि 35 चा भाग जातो, आपल्याला माहित आहे हे दोन्ही संख्या 5च्या पाड्यात आहेत. 3×5 15, 3 आपलं 5×7 35. इथं येतं बघा आपलं रेशिओ 7/3. आपण याला 1 नंबर देऊ शकतो. त्याच्यानंतर बघा आपण या उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या बाजूचं गुणोत्तर घेऊ. इथं बघा QP आहे आणि इकडे आहे PR. आता बघा इथं एक महत्वाची गोष्ट आहे, आपण जेव्हा उरलेल्या बाजूचं गुणोत्तर घेतो तेव्हा अंशामध्ये कोणती बाजू घ्यायची आणि छेदामध्ये कोणती बाजू घ्यायची हे महत्वाचे आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथंच गोंधळ होतो, आपण अंश आणि छेद याचे जे अर्धा बदल करून टाकतो किंवा आलटापालट करून टाकतो, मग ते आलटापालट झाल्यामुळे आपलं रेशिओ उलट येतं. तर तसं नाही करायचं. जर आपण वरच्या रेशिओ मध्ये जर हा
QM घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल हा QM घेतलेला आहे, तर याच्या करस्पॉन्डिंगला म्हणजे याच्या संगतीला आपल्याला इकडलीच बाजू घ्यायची. इकडला घेतलेला असेल तर इकडलीच बाजू घ्यायची, जेणेकरून आपलं रेशिओ व्यवस्थित येतं, म्हणजे बरोबर येतं. आता बघा मी QP बरोबर QP भागिले PR घेतलेला आहे. QP चं माप आहे 7 आणि PR चं माप आहे 3. आता इथं ऑलरेडी 7 आणि 3 दिले, इथं सुद्धा 7 आणि 3, याला मी 2 नंबर देणार आहे. म्हणजेच आपण इथं लिहू शकतो फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. आता या दोघांचा रेशिओ सारखा असल्यामुळे QM अपॉन MR इज इक्वल टू QP अपॉन PR. बघा हे मी का लिहिलेलं आहे, कारण याचं रेशिओ सारखंच आलेलं आहे, म्हणजे याचं रेशिओ हे आहे आणि याचं पण रेशिओ, म्हणजे दोघांचा रेशिओ सारखा असल्यामुळं या दोघांचे पण रेशिओ कसे असणार, सारखेच असणार. आणि हे आपण जे अभ्यासलेले ते अँगल बायसेक्टर थेरम मध्ये अभ्यासलेले, म्हणून आपण शेवटी असं लिहिणार का रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल QPR. म्हणजेच मराठी मीडियम काय लिहायचं, किरण PM हा कोन QPR चा कोन दुभाजक आहे. आता उरलेल्या ज्या 2 आकृत्या आहेत कशामध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये, या 2 आकृत्या तुम्हाला याच पद्धतीने घ्यायच्या आहेत, फक्त तुम्हाला त्याच्या ज्या किमती आहेत ते वेगळ्या दिलेल्या आहेत. बघा जी दुसरी आकृती आहे तिचं ऑब्झर्वेशन करा. जर हे दोन्ही रेशिओ जर सारखे आलेले नसतील तर तो त्याचा बायसेक्टर होणार नाही, जर सारखे आलेले असतील तर बायसेक्टर होईल. आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळू. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं हे अगोदर व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. पण इन ट्रायंगल PQR, इथे एक PQR हा एक आपल्याला ट्रायंगल दिसतोय. या ट्रायंगल मध्ये PM चं माप दिलेलं आहे, PM चं माप आहे 15. ओके, इथून इथपर्यंत. त्याच्यानंतर PQ चं माप दिलं आपल्याला. बघा PQ चं माप आहे 25, म्हणजे PQ हा इथून P पासून ते Q पर्यंत आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जे PR आहे, PR चं माप दिले आहे 20, म्हणजे इथून हा R बिंदू आणि हा P बिंदू इथून इथपर्यंत याचं माप आहे 20. ठीक आहे. आणि NR चं माप दिलेलं आहे 8. बघा NR चं माप 8 आहे. तर आपल्याला असं सांगितलेलं आहे का स्टेट वेदर लाईन NM जी आहे ती NM इज पॅरलल टू साइड RQ अँड गिव्ह रिझन. बघा NM जी आहे ती RQ ला पॅरलल आहे असं आपल्याला दाखवायचं आहे किंवा असं आपल्याला सिद्ध करायचं आहे आणि त्याचं रिझन सुद्धा द्यायचं. आता याचं रिझन आपण जो बीपीटीचा थेरम बघितला होता, म्हणजे कोणता, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं का जर एखादी रेषा जी आहे ती जर तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ती कशी करते, त्यांना प्रॉपरेशन मध्ये विभागते, त्यांना डिवाइड करते. परंतु आता इथं आपण जर ही जी रेषा आहे NM ही रेषा आहे, यांना जर प्रॉपरेशन मध्ये जर डिवाइड करत असेल असं हे सिद्ध केलं तर आपण जो बीपीटीचा कन्व्हर्स आहे, म्हणजे कन्व्हर्स ऑफ बीपीटी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, या गुणधर्मानुसार आपण जी NM रेषा आहे ती RQ ला आपण पॅरलल दाखवू शकतो, समांतर दाखवू शकतो. मग आता बघा ते कसं दाखवणार, पण आपल्याला ते दाखवण्यासाठी बघा PM चं माप माहित असणं गरजेचं आहे. इथं NR चं दिलेलं आहे, इथं PM चं दिलेलं आहे, परंतु MQ चं दिलेलं आहे. हे अगोदर माप शोधून घ्यावं लागेल. आता हे माप शोधण्यासाठी काय करावं लागेल, बघा इथं ज्या किमती दिलेल्या ते मी किमती पुन्हा लिहून घेणार नाही. तुम्ही स्पेशल जेव्हा आन्सर लिहिता तेव्हा ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या त्या किमती तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करा. आता जर आपण इथं बघितलं तर हे जे PQ आहे, बघा जे PQ आहे ते आपल्याला केव्हा मिळणार, जेव्हा PM आणि MQ ची जर ऍडिशन करतो आपण, PM प्लस MQ या दोघांची जर बेरीज केली तरच PQ मिळणार. परंतु हे केव्हा असतं, जेव्हा बघा 3 बिंदू जे एका रेषेमध्ये असतात, PM आणि Q, हे 3 बिंदू कसे आहेत, कॉलिनियर आहेत, एक रेषीय आहेत, त्यामुळेच आपण याची बेरीज करू शकतो. जर आपल्याला जर म्हणजे जर वाकडे असतील, क्रॉस असतील, तर आपल्याला त्याची ऍडिशन करता येणार नाही. म्हणून आपण याचं रिझन सुद्धा आपण लिहू शकतो P डॅश M डॅश Q. ओके,
हे त्याचं रिझन झालं. आता आपल्याला टोटल पीक्यूचं माप माहित आहे. टोटल पीक्यूचं माप आहे 25 आणि पीएमचं माप आहे 15. एमक्यूचं माप माहित नाही, त्यामुळे ते ऍज इट इज ठेवायचं. हे 15 या बाजूला घेऊन या. 25 मायनस 15 इज इक्वल टू एमक्यू. बघा हे बेरजेच आहे ते इकडे आल्याच्या नंतर वजाबाकी मध्ये जातील. हे एमक्यू ऍज इट इज राहील. त्याच्यानंतर 25 मधून आपण जर 15 वजा केले तर आपल्याकडे राहतील 10. म्हणजे एमक्यूचं माप आपल्याला किती आलेले 10 आलेले. याला आपण 1 कन्सिडर करू. त्याच पद्धतीनं आता जसं हे माप काढलेलं आहे तसंच आपल्याला इथं पीएनचं सुद्धा माप शोधून घ्यायचे. म्हणजेच मग पुन्हा कसं लिहावं लागेल आपल्याला पी आर इज इक्वल टू पीएन प्लस एन आर. ठीक आहे. याचं रिझन सुद्धा आपला असं राहील पी डॅश एन डॅश आर. हे तीनही बिंदू एका रेषेमध्ये आहे. आता पी आर चं माप आहे आपल्याकडे 20. पीएन चं माप नाहीये त्यामुळे हे पीएन ऍज इट इज राहील. एन आर चं माप आपल्याला दिलेलं आहे 8. ते 8 आपण त्याच्यामध्ये पुटअप केलं. हे जे 20 आहेत ते या बाजूला घेऊन यावं लागतील. 20 मायनस 8 बरोबर या साईडला राहील पीएन. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला बघा पीएन चं माप किती निघणार आहे 20 मधून जर 8 आपण वजा करतोय तर आपल्याकडे उरतील किती 12 उरतील. म्हणजे पीएन चं माप आपल्याला 12 आलेलं आहे. याला आपण 2 कन्सिडर करू कारण या दोन्ही मापाचा वापर आपल्याला खाली करायचा आहे. आता आपण काय करणार आहोत तर रेशिओ घेणार आहोत. तर ते रेशिओ जर घेतले आपण आणि ते रेशिओ जर सारखे आले तर आपल्याला असं सांगता येतं का एनएम हे आरक्यू ला पॅरलल आहे, समांतर आहे. मग बघा आपण रेशिओ घेऊन पहिल्यांदा मी रेशिओ पीएन अपॉन एनआर घेतो. बघा टेकन रेशिओ असं लिहिलं तर चालतं. मी थोडस इथं डायरेक्ट घेणार आहे पीएन अपॉन एनआर. ठीक आहे. पीएनचं माप किती आहे आपलं जे निघालेलं आहे पीएनचं माप निघालं बघा 12 आणि टोटल जे आहे म्हणजे जे पीआरचं माप आहे ते 20 आहे. ओके. बघा पीआरचं माप आपल्याला 20 दिलेलं आहे त्याच्यामुळे मी 20 लिहून घेतलं. आता 12 आणि 20 हे कुठल्या पाड्यात आहेत साहजिकच 2च्या पाड्यात आहेत, 4च्या पाड्यात आहेत, 6च्या तर येणार नाहीत. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे 4 आहे. तर आपण याला 4 ने डिवाइड करून घेऊ शकतो. 4 त्रिक 12 4 पंचे 20 म्हणजे आपलं रेशिओ येणार आहे 3/5. मग याला आपण 3 नंबर कन्सिडर करू. 3 नंबर कन्सिडर झाल्याच्या नंतर आपण आता यांच्या दोघांचा रेशिओ घेणार आहोत पीएम भागिले एमक्यू बरोबर. आता पीएम चं माप जे आहे ते पीएम चं माप त्यांनी ऑलरेडी दिलेले 15 आणि एमक्यू चं माप दिलेले 25. आता 15 आणि 25 कोणत्या पाड्यात आहेत 15 आणि 25 हे 5च्या पाड्यात आहेत. आपण 5 ने या दोघांना डिवाइड करू शकतो. 5 त्रिक 15 5 25. आता बघा इथं सुद्धा आपलं 3/5 आलेले. मग याला आपण 4 नंबर कन्सिडर करणार आहोत. मग फ्रॉम 3 and 4 याच्यावरून आपण काय सांगू शकतो हे दोन्ही रेशिओ कसे सारखे पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. ओके. आता हे रेशिओ सारखे आलेले. आता बघा जर एखाद्या रेषेनं जी केलेली जे रेशिओ आहे जे गुणोत्तर आहेत ते जर कसे प्रॉपरेशन मध्ये असतील तर ती रेषा जी असते तिसऱ्या बाजूला समांतर असते. हे आपण कन्व्हर्स ऑफ बीपीटी या थेरम मध्ये अभ्यासलेला आहे. तो थेरम तुम्हाला माहित नसेल पुन्हा एकदा तुम्ही तो वाचून घ्या. तो काय सांगतोय व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्हाला नक्कीच हे गणित जे आहे ते समजणार आहे. या पद्धतीचे गणित तुम्हाला 2 किंवा 3 मार्कासाठी परीक्षेला येऊ शकतात. आता बघा शेवटची आपली ओळ लिहायची राहिलेली आहे ती म्हणजे कोणती तर आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते बघा जे सिद्ध करायचं. मग आपण इथं असं लिहू शकतो लाईन एनएम पॅरलल टू सेगमेंट आरक्यू आणि याचं आपल्याला पुढे सांगितलेलं आहे गिव्ह रिझन. तर याचं जे रिझन आहे ते काय असणार आहे कन्व्हर्स ऑफ बीपीटी. कन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजे मराठी वाल्यांनी काय लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. या पद्धतीने आपण हे जे गणित आहे ते सोडू शकतो किंवा समजून घेऊ शकतो. मित्रांनो आता आपण 3 नंबरचं गणित अभ्यासणार आहोत. आता बघा या गणितामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपल्या समोर आकृती कशा पद्धतीने ते अभ्यासू. इन ट्रायंगल एमएनपी. आता एमएनपी कुठे आहे एमएनपी हा इथे दिसतोय आपल्याला ट्रायंगल आणि याचा एनक्यू जो आहे एनक्यू इज बायसेक्टर ऑफ अँगल एन.
या अँगल एनचा जो आहे तो बायसेक्टर आहे आणि या अँगल एनचे त्यांनी दोन समान भाग तयार केलेले. बायसेक्टरचं कामच काय असतं, एखाद्या गोष्टीला काय करायचं, डिवाइड करायचं. तर आता इथं अँगल बायसेक्टर आहे म्हणून त्यांनी त्या अँगलला काय केलंय, डिवाइड केलंय दोन इक्वल पार्ट मध्ये. ओके, म्हणजे दोन समान भागामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं की इफ mn इज इक्वल टू 5, जर mn चं माप 5 असेल, pn इज इक्वल टू 7, pn चं माप 7 असेल आणि mq चं माप 2.5 असेल, तर आपल्याला हे qp चं माप काढायचं. आता इथं सरळ सरळ आहे, आपल्याला अँगल बायसेक्टर दिलेलं आहे, तर आपण अँगल बायसेक्टर थेरम यूज करू शकतो. मग आपण असं इथं लिहू, जे काही दिलेले आहे ते आपल्याला अगोदर लिहून घ्यावं लागेल. इन ट्रायंगल MNP, कशामध्ये, NMP मध्ये. मग इथं बघा, रे NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. मराठी वाल्याने असं लिहायचं, किरण NQ हा कोन यांचा कोन दुभाजक आहे, यांचा कोन दुभाजक आहे. ओके, कोन दुभाजक आहे, हे एवढं तुम्हाला लिहून घ्यावं लागणार आहे. तर हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा असेल तर ते वापरण्यासाठी आपल्याला अँगल बायसेक्टर पाहिजे. मग तो याच्यात आहे का हे अगोदर दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतरच द्यावं लागेल, कारण हे गणित सोडवण्याची पायरी अशीच असते बघा. जॉमेट्रीमध्ये किंवा भूमितीमध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कारण द्यावं लागतं. आपण तो नियम कसा वापरला, काय वापरला, कुठून वापरला, कशाचा आधार घेतला, हे सर्व त्याच्यामध्ये नमूद करणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे ते ऍक्युरेट मिळणार आहे किंवा एक सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्याचा आन्सर लिहू शकतो. आता पुढे बघा, हा आपण कोन दुभाजक दाखवला, म्हणजेच आता आपण इथं मोकळे झालेलो आहोत कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरण्यासाठी. मग मी असं लिहिणार आहे, बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ओके ऑफ अ ट्रायंगल. तुम्ही असं पण लिहू शकता पुढं, किंवा आपण एवढंच लिहून घेऊ, म्हणजेच कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. मग मराठीमध्ये कसं आहे ना, कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार. थोडस याचे तुम्ही बदल सुद्धा करू शकता, किंवा जे आपण मी काल तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये लिहून दिले, जो गुणधर्माची जी हेडिंग होती ती लिहून दिली, ती पूर्ण तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला माहिती आहे कोन दुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो, तर MQ भागिले QP बरोबर MN भागिले PN. ठीक आहे, हे आपला गुणधर्म आलाय. मग याच्यामध्ये आपल्याला माप ऍड करावं लागतील, जे जे माप दिलेले तिथे ऍड करा. MQ चं माप आहे आपल्याकडे 2.5, त्याच्यानंतर बघा QP चं माप दिलेलं नाहीये. ठीक आहे, आता पुढे बघा MN चं माप आहे 5 आणि PN चं माप आहे 7. ठीक आहे, आता बघा अशी जर कंडिशन असेल आपल्याकडे, तर आपल्याला बघा केव्हाही तुम्हाला यापुढं भूमितीमध्ये किंवा मग बीजगणित मध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये सुद्धा अशी बऱ्याच वेळेस कंडिशन येणार आहे. तर एकच लक्षात ठेवायचं, जेव्हा असा आलेला असेल आणि एकाचं जर माप काढायचं असेल, आपल्याला किंमत काढायची असेल, तर याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे तिरकस गुणाकार करायचा. आता तिरकस गुणाकार करताना बघा असा आणि असा करा, किंवा असा कसाही तुमच्या मनाने केला तरी चालतो, परंतु तो तिरकस गुणाकार पाहिजे. बघा QP गुणिले 5 बरोबर 2.5 गुणिले 7 या पद्धतीने आपण लिहू शकतो. आता हे QP चं माप काढायचं, त्याला याच बाजूला ठेवा, या 5 ला आपण या बाजूला घेऊन जाऊ. बघा QP बरोबर 2.5 गुणिले 7 भागिले हे 5 इकडे येतील, ते भागाकारामध्ये जातील. मी थोडस वरती लिहून घेतो. बघा QP बरोबर आता काय येणार आहे, आता इथं 2.5 आहेत, 2.5 एक 2.5, 2.5 दुने 5 होतात, म्हणजे पुन्हा आपण 2 ने 7 ला भाग देणार आहोत. बे एक बे, बे 3.5 7 असं, म्हणजे मी माझ्या पद्धतीने केले. तुम्हाला ज्या पद्धतीने इथं कॅल्क्युलेशन करता येतं, काटाकाटी करता येत, तुम्ही ते करू शकता, किंवा मग सरळ सरळ वरच्या दोघांचा गुणाकार करून घ्या आणि 5 ने त्या गुणाकाराला भाग द्या, तुमचं आन्सर 3.5 येणार आहे. म्हणजे इथं आपण जे काढलेलं आहे ते QP चं माप आहे 3.5. आता बघा मित्रांनो,
या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये याच पद्धतीनं एक 6 नंबरचं गणित आणि एक 8 नंबरचं गणित आलेलं आहे. तुम्ही हा गुणधर्म वापरून आणि याच पद्धतीनं स्टेप वापरून तुम्ही तो जो गुणधर्म आहे किंवा सॉरी ते जे गणित आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता आपण पुढच्या गणिताकडे वळू. पुढचं गणित बघा 5 नंबरचं सॉरी 4 नंबरचं गणित राहिलेलं आहे. मी ते हे गणित झाल्याच्या नंतर ते 4 नंबरचं गणित घेऊ. आता आपण 5 नंबरच्या गणिताकडे वळू. 5 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलंय, इन ट्रॅपेझियम एबीसीडी. आता बघा एक ट्रॅपेझियम दिलेलं आहे. ट्रॅपेझियम म्हणजे काय, समलंब चौकोन म्हणतो आपण त्याला. आणि त्या समलंब चौकोनामध्ये त्या समलंब चौकोनाचं नाव आहे ABCD असं नाव आहे. हा एक कॉर्डिलेटर आहे, हा एक चौकोन आहे. या चौकोनामध्ये आपल्याला काय सांगितलंय, साइड AB पॅरलल टू साइड PQ पॅरलल टू साइड DC. म्हणजे बघा इथं तीनही ह्या ज्या बाजू आहेत या तीनही बाजू कशा आहेत, समांतर आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. आता पॅरलल म्हणल्याच्या नंतर आणि इथं 3 बाजू आहेत. आपण 3 समांतर रेषेचा गुणधर्म अभ्यासलेला आहे. त्याच गुणधर्माचा इथं वापर करायचा आहे. मग ते वापर करण्याच्या अगोदर आपल्याला जसं आपण इथं लिहून घेतलेलं आहे तसंच इथं सुद्धा लिहून घ्यावं लागणार आहे. मग आपण लिहू असं, इन क्वाड्रिलेटर ABCD म्हणजे चौकोन ABCD मध्ये जे जे पॅरलल दिले ते लिहून घ्या. AB पॅरलल टू PQ पॅरलल टू DC. ओके. मग आपल्या गुणधर्माची हेडिंग 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार. 3 समांतर रेषा व छेदिका गुणधर्मानुसार. ओके. मग इंग्लिश वाले काय लिहिणार, बाय 3 बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversal. ओके. आता तो गुणधर्म आपल्याला सर्वांना माहित आहे. तर हे जे आंतरछेद आहेत, इंटरसेप्ट आहेत, ते कसे येतील, त्यांचे जे रेशिओ आहेत ते प्रॉपरेशन मध्ये येतील, प्रमाणामध्ये येतील. मग AP भागिले PD आपण करू, त्याच्यानंतर BQ भागिले QC करू. आता ज्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या त्या किमती टाकून घ्या. इथं बघा मित्रांनो आपल्याला BQ चं माप शोधायचं आहे. तर मग आता AP चं माप आपल्याला दिलेलं आहे 15. AP चं माप किती आहे, ते आहे AP चं माप आहे 15. त्याच्यानंतर PD चं माप आहे 12. पुढं BQ चं माप दिलेलं नाहीये, ते आपल्याला फाइंड करायचंय, शोधायचं आहे. QC चं माप त्यांनी दिलेलं आहे, ते आहे 14. ते आपण 14 इथं टाकून घेऊ. आता बघा याचा पुन्हा आपल्याला जसं इथं जी कंडिशन होती तीच कंडिशन आपल्याला इथं वापरायची. पुन्हा आपल्याला याचा तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. तिरकस गुणाकार करताना बघा BQ गुणिले 12 बरोबर 15 गुणिले 14. ठीक आहे. हे BQ ची किंमत काढायची, तसंच ठेवू आपण इकडं. BQ जसेच्या तसे 15 गुणिले 14 हे गुणाकारातले इकडं भागाकारामध्ये आले 12. आता बघा या थोड्या मोठ्या संख्या आहेत, गुणाकार मोठा जाईल. त्याच्यामुळे अगोदर आपण ज्या संख्या कोणत्या पाड्यात आहेत त्या आपण बघून घेऊ. बघा मग आता 12 आणि 15 ह्या आहेत 3च्या पाड्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 12 आणि 14 ह्या सुद्धा 2च्या पाड्यामध्ये. मग जसा भाग आपल्याला जसं समजतं, जसं लवकरात लवकर लक्षात येतं त्या पद्धतीने तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करू शकता. मी माझ्या पद्धतीने करून दाखवतो. बघा 12 आणि 15 3च्या पाड्यात, 3 चौक 12, 3 पाचे 15. त्याच्यानंतर पुन्हा 14 आणि 4 आहेत पाड्यामध्ये, 2 4 बे 7 14 आणि बे 2 4 या पद्धतीने आलेले. आता मी थोडं वरती घेतो. इथं BQ बरोबर माझ्याकडे उरतं 5 गुणिले 7 आणि भागिले 2 उरतात खाली. हे BQ जसे तसे 5 7 35, 35 भागिले 2. आता 2 ने आपल्याला 35 चा भाग द्यायचा आहे. तर इथं बे 1 उरतो, बे 7 14, त्याच्यानंतर 1 उरला 0 तो म्हणजे बे 5 10. याचा अर्थ BQ चं माप जे येतंय ते येतंय 17.5. मित्रांनो आता आपण मी तुम्हाला म्हटलं होतं ते आपण चौथं गणित आता आपण अभ्यासू. त्याच्यानंतर 9वं गणित अभ्यासू.
कारण मी तुम्हाला सांगितलेले 8 नंबरचं गणित जे आहे ते सेम आहे आणि जे 7 नंबरचं जे गणित आहे ते गणित आता आपण जे गणित घेतलेले त्याच्यासारखंच आहे, ते तुम्ही सहजरित्या सॉल्व्ह करू शकता. आता आपण हे 4 नंबरच्या गणितामध्ये बघू. याच्यात थोडंसं वेगळं दिलेलं आहे, आपल्याला इथून 9वी मध्ये थोडं जावं लागणार आहे. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलं, मेजर ऑफ सम अँगल्स इन द फिगर आर गिवन. दिलेल्या आकृतीमध्ये काही कोणाची माप आपल्याला दिलेली. बघा आपल्याला ते दिसत आहे इथं हा जो पी कोण आहे म्हणजे ए पी क्यू हा कोण आहे, त्याचं माप 60 अंश आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा बी जो कोण आहे आपण ए बी सी हा घेऊ शकतो, हा सुद्धा 60 अंश कोण आहे. ठीक आहे. तर मग पुढे काय सांगितलं, तर प्रूव्ह दॅट एपी अपॉन पीबी आणि एक्यू अपॉन क्यूसी, एपी अपॉन पीबी अँड एक्यू अपॉन क्यूसी असं सिद्ध करायचं. तर आपल्याला ते सिद्ध करायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला पीक्यू ही बीसी ला पॅरेलल आहे असं दाखवायचं आहे, म्हणजे ती त्याला समांतर आहे असं आपल्याला सिद्ध करायचं अगोदर. मग समांतर सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा 9वीच्या पुस्तकामध्ये किंवा तुम्ही मागच्या वर्षी अभ्यासलेला आहे तर काही कसोट्या होत्या, टेस्ट होत्या, त्या अँगल टेस्ट म्हणतो आपण त्याला. बघा त्याच्यात करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट होती एक. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणजे काय, जर दोन रेषा आहेत आणि त्या रेषेला एखाद्या छेदिकेने जे तयार केलेले जे संगत कोण आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल आहेत, ते जर कॉन्ग्रंट्स असतील, एकरूप असतील, तर त्या दोन रेषा ह्या एकमेकीला समांतर असतात. आता इथं तीच कंडिशन आहे. बघा इथं तीच कंडिशन आहे, इथं 60 अंश आणि इथं 60 अंश, इथं पीक्यू आणि बीसी या दोन रेषा आहेत. या रेषेवर एबी ही छेदिका आहे, ही ट्रान्सव्हर्सल आहे. या छेदिकेनं तयार केलेला हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल कसे कॉन्ग्रंट्स आहेत, एकरूप आहेत ते. त्यामुळं काय होणार आहे, पीक्यू आणि बीसी या ज्या दोन बाजू आहेत, जे सेगमेंट आहेत ते समांतर होतील, ते पॅरलल होतील. मग ते पॅरलल झाल्याच्या नंतर आपण हे सहजरित्या सिद्ध करू शकतो. आता त्याला मांडायचं कसं, तर मग मांडण्याच्या अगोदर बघा आपण असं लिहून घेऊ, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी म्हणजे त्रिकोण एबीसी मध्ये. मग त्रिकोण एबीसी मध्ये काय सांगितलेलं आहे का, इथं आपण लिहू एबी इज ट्रान्सव्हर्सल ऑफ सेगमेंट पीक्यू अँड बीसी. ओके, म्हणजे मराठी मीडियम वाले काय लिहिणार, एबी ही बाजू बीसी आणि बाजू पीक्यू आणि बीसी ची एक छेदिका आहे. मग ती छेदिका असल्यामुळं मग आपण पुन्हा इथे इंडिकेट करू शकतो का अँगल पी कॉन्ग्रंट अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री. इथं रिझन लिहावं लागेल आपल्याला गिवन, म्हणजे जे दिलेलं आहे आपल्याला ते आपण कशात जाणार, पक्षामध्ये. आता ते दिलेलं असल्यामुळं म्हणजेच आपण याच्यावर असं सिद्ध करू शकतो का सेगमेंट पीक्यू पॅरलल टू सेगमेंट बीसी. ओके, आपण हे दोन्ही समांतर आहेत ते सिद्ध करू शकतो. म्हणजेच याचं रिझन काय, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट म्हणजे काय, संगत कोणाच्या कसोट्या, संगत कोणाच्या कसोट्या असं आपण किंवा कसोटी लिहिलं तरी चालतं. हे आपण सिद्ध केलं. आता ही आणि ही बाजू समांतर आहे, म्हणजेच काय होणार, याचा अर्थ असा का एपी भागिले पीबी बरोबर एक्यू भागिले क्यूसी. याचं रिझन आहे बीपीटी म्हणजेच प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. कारण आपल्याला माहिती आहे जर एखाद्या त्रिकोणामध्ये एखादी रेषा एका बाजूला जर समांतर असेल तर ती काय होते असते, त्या ज्या बाजू आहेत त्या बाजूला ती रेषा कशी विभागते, प्रमाणामध्ये विभागते. तर या गुणधर्मानुसार आपण हे जे गणित आहे ते सिद्ध करू शकतो. आता आपण वळू 9व्या गणिताकडे. तसं हे 9 नंबरचं गणित सुद्धा सोपं आहे, परंतु याच्यामध्ये थोडे चल वापरले आहेत, व्हेरिएबल वापरले आहेत, त्यामुळे तुम्हाला गुंतागुंतीचं वाटेल यासाठी मी हे गणित घेतलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन लिहून घेतली नाही, तुमच्या पुस्तकात आहे ते तुम्ही गणित वाचून ते लिहून घेऊ शकता, मी तुम्हाला तोंडी सांगणार.
बघा याच्यामध्ये एबीसी हा एक ट्रायंगल दिसतोय. या ट्रायंगल मध्ये बीडी जो रे आहे, किरण आहे, तो अँगल एबीसी चा अँगल बायसेक्टर आहे. ते आपल्याला लिहून घ्यावा लागेल. आता अँगल बायसेक्टर जर आपण लिहून घेतला, त्याच्यानंतर आपल्याला कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरावा लागेल. आणि कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार म्हणजे जेवढे मी पहिल्या गणितामध्ये लिहून दिले तेवढं तुम्हाला लिहून घ्यावं लागेल. म्हणजेच काय, बाय युजिंग अँगल बायसेक्टर इथपर्यंत तुम्हाला लिहून घ्यावं लागणार. त्याच्यानंतर खाली अँगल बायसेक्टरच्या थेरमनुसार किंवा गुणधर्मानुसार काय येणार आहे, एडी भागिले डीसी बरोबर एबी भागिले बीसीए. ओके, या पद्धतीने येणार आहे. मी इथं डायरेक्टली लिहितोय, परंतु तुम्ही व्यवस्थितरित्या वहीत लिहून घेताना ते लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा एडी आणि डीसी आपण हे रेशो तयार केले. आता यांची माप आपल्याला टाकावं लागतील. एडीचं माप काय, x-2 आणि डीसीचं माप आहे x+2 इज इक्वल टू एबीचं माप आहे x आणि बीसीचं जे माप आहे ते बघा, बीसीचं माप आहे x+5. इथं आपल्याला दिलेलं आहे x+5. इथं मी x+5 लिहून घेतोय. आता अशी कंडिशन असेल तर घाबरायचं कारण नाही, आपल्याला तिरकस गुणाकारच करायचा आहे. आपण इथं तिरकस गुणाकार करून घेऊ. हे x गुणिले x+2 बरोबर हे x-2 गुणिले हे x+5 या पद्धतीने. ठीक आहे. आता आपण असे गणित जे पार्ट 1 आहे त्याच्यामध्ये अभ्यास केले, त्यामुळं घाबरायची आवश्यकता नाही, चिंता करायची आवश्यकता नाही, सहजरित्या आपल्याला जमून जाईल ते. x गुणिले x, x चा वर्ग. आता मी या x नी आतमधल्या सर्व पदाला गुणणार आहे. x गुणिले x काय होतो, x चा वर्ग होतो अधिक x गुणिले 2, 2x होतात. इथं बघा मी पहिल्यांदा या x नी या दोघालाही गुणून घेणार आहे. त्याच्यानंतर या -2 नी सुद्धा या दोघालाही गुणून घेणार आहे, कारण प्रत्येक पदाला गुणलंच पाहिजे. मग बघा x गुणिले x, x चा वर्ग, त्याच्यानंतर x गुणिले 5 अधिक 5x वजा 2 गुणिले x काय होणार, वजा 2x आणि वजा 2 गुणिले अधिक 5 किती होणार, वजा 10 होणार आहे. बघा या पद्धतीनं आपल्याला जो गुणाकार आहे तो गुणाकार आपल्याला येतोय. आता जे चल आहेत ते एका बाजूला करून घेऊ आणि सारखी जी चल आहेत, जे व्हेरिएबल आहेत ते आपण जवळ घेऊ. आता बघा या x वर्गाचा जोडीदार इथं आहे x वर्ग, याला याच्या जवळ आणायचे. इथं हा बेरजेत आहे, इकडे आल्याच्या नंतर तो वजाबाकी जातो, म्हणजे x वर्ग वजा x वर्ग येणार आहे. त्याच्यानंतर अधिक हे 2x जशा तसे. याचा जो जोडीदार आहे तो इथं आहे, हे वजा 5x या पद्धतीने येतील. त्याच्यानंतर बघा हे सुद्धा 2x यांच्याच संगतीमधला आहे, त्याच्यामुळे याला इकडे घेतलं, हे अधिक मध्ये येतील. ओके. आता पुढे काय होणार आहे, तर पुढे बघा हे आपण सर्व चल इकडे घेतल्याच्या नंतर हे बरोबरचं चिन्ह इथं जसे तसं या बाजूला राहील, फक्त -10. किती राहणार आहे, -10 राहणार आहे. आता आपण या सर्वांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. आता कॅल्क्युलेशन करताना बघा हे प्लस मध्ये ते मायनस मध्ये, x वर्ग मधून x वर्ग ते कॅन्सल होतील, कटतील, तिथं 0 राहील, त्याचा अर्थ कुठलाही राहणार नाही, त्याच्यामुळे आपण ते कट करून टाकले. आता बघा इथं जर आपण बघितलं तर इथं प्लसचं, इथं मायनसचं, इथं कशाचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे. तुम्ही अगोदर यांच्या दोघांची बेरीज करून घ्या आणि त्याच्यातून मग -5x काय करा, वजा करा, किंवा मग अगोदर यांच्या दोघांची वजाबाकी करा, त्याच्यामध्ये 2x ऍड करा. कुठल्याही पद्धतीने केलं तरी आपला आन्सर सारखंच येणार आहे. बघा या 5x मधून मी 2x वजा करतो, राहतील 3x, परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह राहील. पुन्हा या अधिक 2x जसे तसे बरोबर -10 पुढं जसेच्या तसे. आता पुढं काय होणार बघा, या 3x मधून 2x आपल्याला वजा करायचे, कारण एकीकडे वजा चिन्ह आहे, एकीकडे बेरजे चिन्ह आहे. तर आपण 3x मधून जर 2x वजा केले तर 1x राहील आणि मोठ्या संख्येत चिन्ह राहील -x बरोबर -10. आणि जेव्हा अशी कंडिशन असते मायनस आणि मायनसची, आपण दोन चलातील रेषीय समीकरणे हा चॅप्टर अभ्यासताना आपण बघितलं होतं का हे दोन्ही जे चल आहेत हे जे चिन्ह आहेत ते कॅन्सल होतात, म्हणजे x बरोबर 10 राहतो. बघा इथं आपल्याला या उदाहरणामध्ये x ची किंमत काढायला सांगितलेली होती, कारण मी पूर्ण गणित लिहून घेतलेले नसल्यामुळे
तुम्हाला सांगायचं राहून गेलं होतं, तर x ची किंमत आपल्याला शोधायला सांगितलेली, ती x ची किंमत किती येणार आहे? 10 येणार आहे. मित्रांनो, आता आपण 10 नंबरच्या गणिताकडे वळू. ते 10 नंबरचं जे गणित दिलेलं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मी ती ऍक्टिव्हिटी पूर्ण बोर्डवर लिहून घेतलेली, फक्त जो दिलेला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन लिहून घेतलेला नाही. आता इथे आपल्याला आकृतीवरून समजून घ्यायचे. तुमच्या पुस्तकात ती आकृती असणार आहे, ती आकृती तुम्ही व्यवस्थित त्या बघा. मी एकदा तो क्वेश्चन जो आहे तो पूर्ण तुम्हाला वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर जी ऍक्टिव्हिटी आहे ती आपण पूर्ण करू. ओके, आता बघा या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे. इन द फिगर 1.44 x इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ अ ट्रायंगल. बघा, जो x बिंदू दिसतोय, जो हा x बिंदू आहे तो या ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये आहे, म्हणजे आतमध्ये आहे. मग पॉइंट x इज जॉईन टू वर्टेक्स ऑफ ट्रायंगल. आता पॉइंट जो x आहे तो या वर्टेक्स जो आपल्याला ट्रायंगल दिलेला आहे, कुठला आहे तो? DEF हा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या जे वर्टेक्स दिलेले आहेत, जे शिरोबिंदू दिलेले आहेत, त्या तीनही शिरोबिंदूला तो जोडला. मग जोडल्याच्या नंतर त्यांनी काय सांगितलं का सेगमेंट PQ पॅरलल टू सेगमेंट D. आता बघा इथे हा छोटा सेगमेंट PQ दिसतोय, हा सेगमेंट PQ आणि D जे आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. त्याच्यानंतर पुढे सांगितलं त्यांनी हे जे QR आहे हा EF ला पॅरलल आहे. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे. तर जो PR आहे तो DF ला काय होणार, तो पण पॅरलल होणार आहे, म्हणजे समांतर होणार आहे. हे आपल्याला इथं सिद्ध करायचंय. मग ते आता सिद्ध करण्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची. ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी असते मित्रांनो. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला परीक्षेमध्ये आली तरी 3 मार्क नक्कीच देऊन जाणार आहे, कारण ही ऍक्टिव्हिटी अतिशय सोपी आहे. मी तुम्हाला या 1.2च्या अगोदरची एक ऍक्टिव्हिटी सांगितली, ती परीक्षेला आली आहे, त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी सुद्धा महत्वाची आहे. ही ऍक्टिव्हिटी सुद्धा एक्झामला येऊ शकते. तर बघा, मग आपल्याला पहिल्यांदा काय दिले, इन ट्रायंगल XDE. आता बघा इथं पहिल्यांदा समजून घ्या, आकृतीमध्ये त्या X या पॉइंट मुळे वेगवेगळे 3 ट्रायंगल तयार झाले. मग ते ट्रायंगल कोणते आहेत बघा, DXE, त्याच्यानंतर EXF, त्यानंतर DXF, असे हे 3 ट्रायंगल आहेत. ते 3 ट्रायंगल वेगवेगळे आहेत. त्या तिन्ही ट्रायंगलचा आता आपल्याला इथे विचार करायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कोणता गुणधर्म वापरता येईल हे बघायचंय. बघा, इन ट्रायंगल XDE, या XDE या ट्रायंगलचा आपण विचार करू. या ट्रायंगल मध्ये आपल्याला PQ आणि DE ह्या कसं दिले, समांतर दिले, पॅरलल दिले. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे, हे कुठं आहे, गिवन मध्ये आहे. त्याच्यामुळं आपण इथं रिझन लिहिणार. गिवन म्हणजे आपला पहिला बॉक्स जो आहे तो या पद्धतीनं पूर्ण होतो. इथं तुम्ही मराठी मीडियम वाले पक्ष लिहू शकता किंवा मग दिलेले आहे असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, आपण पुढे वळू. आता ही PQ आणि DE हे समांतर झाल्यामुळं काय होणार आहे, तर इथं एक आपल्याला जो बीपीटीचा थेरम आहे त्या थेरम नुसार आपल्याला त्याची जे रेशिओ आहे त्या PQ न जे रेशिओ, त्या बाजूचे रेशिओ तयार केलेले ते आपल्याला कसे दाखवता येतात, प्रमाणामध्ये दाखवता येतात. आता इथं XP भागिले PD येईल. बघा, XP भागिले इथं रिकामी जागा येणार PD. त्याच्यानंतर इकडं बघा QE दिलेलं आहे, हे QE म्हणजे इथं XQ येणार आहे. काय येणार आहे, इथं XQ येईल. म्हणजेच हा आपला जो बीपीटीचा थेरम आहे, या थेरमचा गुणधर्म वापरून आपण हे सिद्ध करू शकतो. कारण इथं या ट्रायंगल मध्ये कशामध्ये, XD मध्ये PQ आणि D त्या 2 ज्या रेषा आहेत त्या समांतर सांगितलेल्या आहेत. त्यामुळे आपण तिथं बीपीटीचा थेरम वापरणार आहोत, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरणार आहोत. आता आपण पुढच्या ट्रायंगल कडे वळू. इन ट्रायंगल XEF मध्ये हा जो ट्रायंगल आहे याचा विचार करू. याच्यामध्ये QR आणि EF हे समांतर दिलेले ऑलरेडी आपल्याला. मग इथं सुद्धा XQ भागिले QE येईल आणि इथे XR भागिले RF येईल. बघा, मग आपल्याला इथं XQ भागिले QE करता येतं आणि पुढं XR भागिले RF करता येतं. म्हणजे आपला जो दुसरा बॉक्स आहे तो हे होईल, पूर्ण होईल. सॉरी, या बॉक्स मध्ये आपल्याला लिहायचं राहिले, हे सुद्धा आपल्याला गिवन मध्येच दिलेलं आहे. त्यामुळे इथं सुद्धा आपलं जे रिझन येणार आहे ते गिवनच असणार आहे. आता याचा आपल्याला रिझन सांगितलेलं आहे, तर याचं रिझन येणार आहे बीपीटी. म्हणजे काय,
प्रमाणाचा मूलभूत प्रमेय, कारण जे आपण हे घेतलेले ते याच्यावरूनच घेतलेले. आपण इथं याला एक नंबर दिलेला आहे आणि याला 2 नंबर दिलेला आहे. बघा आता 1 आणि 2 वरून आपल्याला काय समजतं. आता इथं आपल्याला पुढे दिले फ्रॉम 1 and 2 म्हणजे 1 आणि 2 वरून. 1 आणि 2 वरून जर आपण ऑब्झर्वेशन केलं इथं x³ भागिले QE आहे, इथं सुद्धा x³ भागिले QE. हे दोन इक्वल आहेत म्हणजे हे दोन सारखे आहेत. तर मग हे दोन सुद्धा कसे होणार आहेत, सारखेच होणार आहेत. त्यामुळे आपण या 1 आणि 2 वरून असं सांगू शकतो का xp, बघा इथं xp भागिले pd आणि इथं आपण लिहू शकतो xr भागिले rf. हे का लिहू शकतो, तर कारण इथलं जे गुणोत्तर आहे आणि हे गुणोत्तर आहे हे दोन्ही गुणोत्तर ऑलरेडी एकच आहेत, ते सारखेच आहेत. मग जर हे दोन्ही याच्याशी हा इक्वल असेल आणि याच्याशीच पुन्हा हा इक्वल असेल तर हे दोन्ही सुद्धा काय होणार आहेत, इक्वलच होणार आहेत. म्हणजे ते पण सारखे होणार आहेत. मग आपण हे इथे लिहून घेतलं. आता ही कंडिशन आपण बघा, ही कंडिशन आपल्याला आकृतीमध्ये कुठे दिसते बघा, xp इथं आहे xp भागिले pd आणि xr भागिले rf आहे. याचा अर्थ हे जे रेशिओ जर कशा असतील, सारख्या असतील, प्रमाणामध्ये असतील, याचा अर्थ असा होतो का pr जे आहे ती df ला, सेगमेंट pr जी आहे ती df ला समांतर होणार आहे. ते म्हणजेच काय, कन्व्हर्स ऑफ bpt, जो व्यत्यास आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणाचा व्यत्यास आहे, त्या व्यत्यासानुसार आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करू शकतो.